निवडणूक जिंकण्यासाठी राज्य सरकारनं शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांना दिलं होतं, परंतु निवडणूक झाल्यानंतर 1 वर्ष उलटूनही सरकार कर्जमाफी द्यायला तयार नव्हतं। त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी अन्नदात्यांसाठी अन्नत्याग आंदोलन पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या आशीर्वादाने सुरू केलं होतं आणि त्या ठिकाणी उपोषण करत असताना तिसऱ्या दिवशी राज्याचे मंत्री गिरीश महाजन साहेब आले। त्यांनी आश्वासन दिलं मुख्यमंत्र्यांची भेट घडवून देण्याचं आणि तोडगा काढण्याचं, परंतु तसं कुठल्याही प्रकार त्यांनी राज्य सरकारने केलेला नसल्यामुळं रोहित दादांनी औरंगाबाद मध्ये संभाजीनगर मध्ये जाऊन त्या ठिकाणी मोठं एक रास्ता रोको आंदोलन केलं। तिथे गिरीश महाजन साहेबांचा फोन आला, त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली, परंतु त्या भेटीतनं काही निघालं नाही। मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना भेटायचं सांगितलं, मुख्य सचिव ऐन वेळेस बैठकीतून पळून गेले। म्हणजे या सरकारला शेतकऱ्यांबद्दलची आस्था आहे का नाही असा प्रश्न खऱ्या अर्थाने पडला होता, पण रोहित दादा थांबणाऱ्यातले नव्हते। त्याच्यानंतर ते आंदोलन पुन्हा विदर्भामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये न्यायचा त्यांचा मनोगत होता आणि त्या पद्धतीचा इशारा सरकारला दिला होता। त्या इशाऱ्याचा गांभीर्याने विचार केल्यामुळं शेवटच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये ज्या जाचकाठी होत्या त्या जाचकाठी काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायचा निर्णय जाहीर केला। त्याबद्दल खरं तर सरकारचं अभिनंदन। आज जर परिस्थिती बघितली तर सरकार 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असं सांगत असलं तरी सुद्धा प्रत्यक्षात जवळजवळ 36 लाख शेतकरी त्यापासून वंचित राहणार होते। आज आम्ही काल जो निर्णय राज्य सरकारने घेतला रोहित दादांच्या मागणीनुसार त्याचं आम्ही आज सरकारचंही स्वागत केलंय। रोहित दादांच्या त्या सगळ्या पाठपुराव्याला मागणीला यश मिळाल्यामुळे आम्ही राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि ज्या नामदेव पायरीपाशी रोहित दादांनी उपोषण सोडलं होतं त्या नामदेव पायरीपाशी येऊन आम्ही या ठिकाणी आज एकादश आहे वारकऱ्यांना पेढे वाटून तो आम्ही आनंद साजरा करतोय। वारकरी म्हणजे शेतकरी आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याचं तोंड गोड करून या ठिकाणी आम्ही आज आनंद साजरा करतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।